नमस्कार. इचलकरंजीतून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स. प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो. तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी. संपर्क 8600826700. महागाई व सरकारच्या निष्क्रियतेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची इचलकरंजीत तीव्र निदर्शने. शेकडो शिवसैनिकांचा सहभाग. वाढती महागाई, इंधन दरवाढ व केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज इचलकरंजी येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. महात्मा गांधी पुतळा परिसरात तिरडीवर गॅस सिलेंडर व गाडी ठेवून तर महिलांनी चौकातच चूल पेटवून केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. पेट्रोल डिझेलचे दर 100 पार. गॅस सिलेंडर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला, पण सरकार फक्त आश्वासनांची खैरात वाटतंय. शेतकरी, कामगार, युवक आज देशोधडीला लागलाय, असा घणाघात यावेळी जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी केला. माजी उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे, शहर प्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील यांच्यासह सर्वांनीच आपल्या मनोगतात केंद्र व राज्य सरकारचा समाचार घेतला. यावेळी महात्मा गांधी पुतळा परिसर सरकार विरोधातील घोषणांनी दणाणून गेला. यावेळी तालुका प्रमुख आनंदा शेट्टी, माजी उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे, शहर प्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, माजी शहर प्रमुख धनाजी मोरे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका मंगलताई मुसळे, तालुका संघटिका शोभा गोरे, स्नेहल मस्के, माजी नगरसेवक मनोज भाट, शिवानंद हिरेमठ, विजय जोशी, गणेश शर्मा, लक्ष्मण पाटील, बसिया स्वामी, गणेश जंगटे, उमेश पाटील, शीतल मगदूम यांचेसह आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व अंगीकृत संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बघत राहा फक्त शिवराज न्यूज बीचसोबत. जनतेची फसवणूक करून केंद्रात आणि राज्यात जे भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्य करतंय, निवडणुकीच्या तोंडावरती खोटी आश्वासनं द्यायची, गाजरं दाखवायची आणि निवडणुकीनंतर सत्ता मिळाल्यानंतर त्या सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे आज आपण सर्वसामान्य लोक क्षणाक्षणाला अनुभवतो. इंधन दरवाढ ज्या पद्धतीने केली, सिलेंडरची दरवाढ ज्या पद्धतीने केली, खरं तर निवडणुकीच्या वेळेला दिलेली आश्वासनं हे सरकार लक्षात ठेवते की हे जाणीवपूर्वक खोटं बोलतंय, हा प्रश्न सामान्य लोकांना आता येऊन पडलेला आहे. नीटची पेपरफुटी झाली, लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे. सगळ्या आघाडीवर अपयशी ठरणाऱ्या या भारतीय जनता पार्टीचा केंद्रातील आणि राज्यातील सरकारचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. खरं तर याच्यामध्ये सहभागी झालेले फक्त शिवसेनेचे कार्यकर्ते नाही तर इचलकरंजीतील तमाम जनता या निमित्तानं आमच्याबरोबर आहे. त्या लोकांना आता कळून चुकलंय की एक नाकर्त सरकार केंद्रात आणि राज्यात आलं आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना पायाखाली घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ राहणार नाही. एवढंच आम्ही या निमित्तानं इथं सरकारला जाहीर आव्हान देतो.